प्रॅक्टिस सेट 1.3 मधलं 5वं आणि 6वं एक्झाम्पल घेणार आहोत. दोन्ही एक्झाम्पल एकसारखीच आहेत. काय दिलंय बघा, इन क्वाड्रिलॅटरल PQRS PQ पॅरलल SR आणि इकडे काय दिलंय, इन क्वाड्रिलॅटरल ABCD AB पॅरलल DC. म्हणजे कसले आहेत रे चौकोन? समलंब चौकोन आहे, ट्रॅपेझॉइड. तर समलंब चौकोनाची डेफिनेशन काय सांगितले जाते? ज्या चौकोनाच्या सम्मुख बाजूंची एक जोडी समांतर असते. ज्या चौकोनाच्या सम्मुख बाजूंची एक जोडी समांतर असते, अपोजिट साइड, पेअर ऑफ अपोजिट साइड्स आर पॅरलल इज कॉल्ड ट्रॅपेझॉइड. त्याला आपण काय म्हणतो? समलंब चौकोन म्हणतो. काय म्हणतो? समलंब चौकोन. तर या पहिल्या एक्झाम्पल मध्ये त्रिकोण कसे निवडायचे, दोन त्रिकोण समरूप कसे दाखवायचे हे बघायचं. तिकडे पण सेम आहे, तसंच दोन त्रिकोण समरूप दाखवायचे. आता इकडे नीट लक्ष द्या की मी दोन त्रिकोण समरूप कसे दाखवतोय. दोन त्रिकोण समरूप दाखवण्यासाठी या चौकोनामधले हे दोन त्रिकोण घेतोय बघा, PQ इथे आपला A आहे आणि R आणि S. समजण्यासाठी वेगळी आकृती काढली. समजण्यासाठी काय काढली? वेगळी आकृती. आता हे गुणिले चिन्हाची आकृती असेल तर तुमच्या पटकन लक्षात येईल हे कसले कोण येतात रे? अपोजिट अँगल, विरुद्ध कोण. कसले कोण येतात? विरुद्ध कोण, अपोजिट अँगल, होय की नाही. आणि दुसरी गोष्ट बघा, जेव्हा समांतर रेषा दाखवता तुम्ही, पॅरलल लाईन, समांतर रेषा 7वीला तुम्हाला झालंय, ज्या वेळेला समांतर रेषा दाखवता त्यावेळेला काय होतं माहिती आहे? कुठले कोण एकरूप येतात आठवतंय का? जर तुम्ही ही छेदिका घेतली आणि ही छेदिका घेतली, बघा आता आकृतीवर तुमच्या लक्षात आलं असेल, तर हे कसले कोण असतात रे? कोण सांगेल? व्युत्क्रम कोण. कसले कोण असतात? व्युत्क्रम कोण, अल्टरनेट अँगल, आहे की नाही. किंवा हे कोण घेतले तरी काय येणार आहेत? व्युत्क्रम कोण. कारण या समांतर रेषा आहेत, त्याने काय सांगितलंय? PQ आणि SR या काय आहेत? पॅरलल लाईन आहेत, समांतर रेषा आहे. समांतर रेषेची पहिली छेदिका घेतली तर हा कोण आणि हा कोण, म्हणजे हा कोण आणि हा कोण काय येणार आहे तुमचा? व्युत्क्रम कोण, अल्टरनेट अँगल. किंवा ही छेदिका घेतली PR तर हा कोण आणि हा कोण काय येणार आहे? अल्टरनेट अँगल. कळते पर्यंत. आणि हा काय येणार आहे तुमचा? अपोजिट अँगल. कोण कळले पहिले? कळते का कोण कशा? समजण्यासाठी मी हे जोडलं नाही, वेगळी आकृती काढली गुणिले चिन्हाची. कळलं? मग आता त्रिकोण सुद्धा कसे निवडायचे बघा. त्रिकोण निवडताना P ने सुरुवात केली, PAQ किंवा PQA कसे घ्या. पहिला त्रिकोणाचा जो क्रम घ्याल तोच दुसरा घ्यायचा, एकाच एक संगती आली पाहिजे. मग समजा आपण असा घेतला, इन ट्रायंगल PAQ तर काय करायचं बघा, PA च्या समोरची बाजू कुठली आहे? RA. मग काय घ्यायचं? RAS. काय घ्यायचं? RAS. बघा कळतंय का? असं नाही घ्यायचं. PAQ बरोबर SAR, मग एकाच एक संगती चुकणार. कारण याच्या समोरची बाजू कुठली आहे? RA. मग येताना काय घ्यायचं? PAQ, तिकडे काय घ्यायचं? RAS. कळलंय पण? मग मला सांगा इकडे कसं घ्या. समजा हे एक्झाम्पल मध्ये शिकवायचं असेल तर कसं घेणार? कसे त्रिकोण कसे घ्याल? COD आणि इकडे AOB. कळतंय का नाही? लक्षात आहे का? पहिला AOB घेतला तर COD घ्या. कसं घ्यायचं? आता पहिले हे सोडूया आपण. बघा इकडे लक्ष द्या. आता तुम्हाला काय करायचं आहे? पहिले विरुद्ध कोण आणि एक व्युत्क्रम कोण घ्यायचे. मग आता इथे कुठला एक व्युत्क्रम कोण घेऊया? कुठला घेऊया? समजा हा घेतला PQA. एकरूप कोण बघा कसा घेतलाय मी, PQA. बरोबर ना? तर इकडे कुठला येईल सांगा बघूया. P च्या अपोजिट कुठला आहे? R. म्हणजे काय येणार? RSA. आता इकडे बघा PQA क्रम सांगा मला. 1 3 2. येथे काय येईल? 1 3 2 म्हणजे RSA. मग अशा सांगितल्याप्रमाणे इथे काय येणार तुमचे? व्युत्क्रम कोण, अल्टरनेट अँगल. किंवा दुसरे कुठले घेऊ शकता? P आणि R म्हणजे APQ आणि ARS चालते. पण कमीत कमी दोन चालतात आपल्याला, त्यामुळे एक व्युत्क्रम कोण घ्या आणि एक काय घ्या? विरुद्ध कोण. आता विरुद्ध कोण कुठले घ्याल? त्रिकोणाचं नाव आणि कोणाचं नाव एकच, PAQ. एकरूप कोण RAS. का रे? अपोजिट अँगल. म्हणजे कसले कोण आहेत ते? विरुद्ध कोण. कसले कोण आहेत? विरुद्ध कोण. म्हणून नंबर 4 ला नंबर 1 परत येणार. कोण सांगेल?
PAQ काय येणार समरूप त्रिकोण RAS. कसोटी कुठली आली आपली दोन कोण आहेत म्हटल्यावर कोको कसोटी. कुठली कसोटी आली कोको कसोटी. हे टेस्ट बघा. आता पुन्हा एकदा मगाच्या सारखंच आहे. पहिला PAQ 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 RAS. फक्त काय शोधलं आपण नवीन अल्टरनेट अँगल. मग कुठलाही चालेल, हा घेतला तरी चालेल किंवा हा घेतला तरी चालेल. कळतंय नक्की समजलंय. आता तुम्हाला काय दिलंय बघा बट परंतु तुम्हाला प्रश्नामध्ये काय दिलंय बघा. इथे प्रश्नामध्ये AR बरोबर 5AP आणि काय दिलंय AS बरोबर 5AQ. हे दिलेलं आहे ना तुम्हाला गिवन म्हणजे पक्ष प्रश्नामध्ये दिलेलं आहे. आता याचं गुणोत्तर कसं काढायचं नीट बघा काय करतो ते. AP मी जागेवर ठेवला आणि हा AR इकडे घेतला. AR चा सहगुणक नसतो म्हणजे किती असतो 1. सहगुणक नसतो म्हणजे किती असतो 1. मग 1 इथे ठेवायचा आणि हे 5 गुणिले तिकडे आल्यानंतर काय होतील भागिले. बघा 1 गुणिले AR म्हणजे AR आणि 5 गुणिले AP म्हणजे 5AP. AP जागेवर ठेवले गुणिले ते भागिले केले आणि AR इकडे घेतले 1 जागेवर ठेवला. मग इकडे सांगा बघा कसं येईल. इथे AQ जागेवर ठेवूया आपण. हे AS इकडे घेतले तर इथे नसतो म्हणजे सहगुणक किती असतो 1 आणि 5 काय होणार गुणिले ते भागिले. बघा करून बघायचं. 1 गुणिले AS म्हणजे 1 AS आणि 5 गुणिले AQ म्हणजे 5 AQ. कळतंय लक्षात येते का. म्हणून काय सांगा की याच्या बाजू प्रमाणात लिहू शकाल तुम्ही. याच्या बाजू प्रमाणात कोण सांगेल PAQ समरूप त्रिकोण काय आलं आपलं RAS. सांगा बाजू प्रमाणात PA छेद RA बरोबर AQ छेद AS बरोबर PQ छेद काय येईल RS. बघा पुन्हा एकदा. पहिलं दुसरं अक्षर आणि इकडे काय येईल RA. पहिलं दुसरं अक्षर AQ दुसरं तिसरं पहिलं तिसरं आणि पहिलं तिसरं. कळलं पर्यंत. मग आता याचं गुणोत्तर आपलं आलेलं आहे. किती आलेलं आहे बघा AP आणि AR किंवा AQ आणि AS किती आलंय 1/5. किती आलंय 1/5 बरोबर 1/5 किंवा परत एकदा डबल लिहिलं तरी चालेल समजण्यासाठी. बघा बट PA आणि RA आणि AQ आणि AS बरोबर 1/5 इथं लिहिलं तरी चालेल. म्हणून PQ छेद RS सुद्धा किती 1/5. दोन गुणोत्तर 1/5 दिले. हे कुठलं पहिलं आणि दुसरं तर तिसरं सुद्धा किती असणार 1/5. आता याचा तिरकस गुणाकार करा. बघा 1 गुणिले RS म्हणजे काय येईल RS आणि 5 गुणिले PQ म्हणजे काय येईल 5PQ. हेच तुमचं साध्य. कळतंय का बघा. 1 गुणिले RS म्हणजे RS झाले नुसते आणि 5 गुणिले PQ म्हणजे काय येईल 5PQ. कळलंय का नक्की समजलंय. सेम तसं तर इथे सांगा बघूया पटपट. त्रिकोणाचं नाव कोण सांगेल. त्रिकोण बघा इकडे मी हा विरुद्ध कोण घेणार आहे ना आणि हा आपण काय घेऊया अल्टरनेट अँगल. मग त्रिकोणाचं नाव बोला COD इन ट्रायंगल AOB किंवा त्रिकोण COD व AOB मध्ये. मराठीवाल्याने मध्ये शब्द पुढे लिहायचे. आता पहिल्यांदा अल्टरनेट अँगल कुठले मिळतील. O ने सुरुवात केली चालेल किंवा C ने सुरुवात केली तरी चालेल. बोला CDO एकरूप कोण ABO बरोबर. अल्टरनेट अँगल म्हणजेच काय रे विक्रम कोण बरं. आणि अपोजिट अँगल कुठले येतील COD एकरूप काय येईल AOB अपोजिट अँगल म्हणजेच काय रे विरुद्ध कोण. काय लिहिणार विरुद्ध कोण. म्हणून हेच परत खाली येणार. त्रिकोण COD समरूप त्रिकोण काय येणार AOB. कसोटी कुठली आली आपली दोन कोण आहेत म्हणजे कुठली टेस्ट येणार A टेस्ट कोको कसोटी. कमीत कमी 2 सुद्धा चालतात. मगाशी आपण कसोट्या पाहिल्या आहे की नाही. आता याच्या बाजू प्रमाणात सांगा कोण सांगेल CO पहिलं दुसरं अक्षर इकडे काय येईल AO
इकडे ओडी, तर तिकडे काय येईल ओबी. इकडे पहिलं तिसरं सीडी, तर इकडे काय येईल एबी. कळलं बाजू प्रमाणात कशा लिहायचं? पहिलं दुसरं, पहिलं दुसरं, दुसरं तिसरं, दुसरं तिसरं, पहिलं तिसरं, पहिलं तिसरं. आता किमती सांगा बघूया काय काय दिलेत. एबी दिले ना तुम्हाला, म्हणजे शेवटची किंमत दिली. एबी किती दिले 20. सीडी आणि डीसी, सीडी आणि डीसी एकच, कळतंय ना. आणखी कुठली दिले ओबी, ओबी किती दिले 15. आणि काढायचे काय ओडी, बरोबर. नाही पहिल्यांदा या दोन बाजू दिले. आता तिरकस गुणाकार सांगा. ओडी गुणिले 20, 6 गुणिले 15. ओडी बरोबर 6 गुणिले 15 भागिले काय येईल 20. ओडी बरोबर 15 सक 15चा पाडा, 15चा पाडा किती 15 सक 90 भागिले 20 म्हणजे किती येईल रे. ओडी बरोबर 9/2. शून्य गेले शून्य गेले, बरोबर ना. म्हणजे काय करणार ओडी बरोबर किती येईल 4.5. कळतंय का कसं आलं ते. बोला 2/8. एक शिल्लक राहिला आहे की नाही, बाल जात नाही पॉइंट. आणि 2×5 काय येणार 10. किती आलं ओडीची किंमत 4.5. युनिट काय दिलंय का त्याने, काय फक्त काढायला सांगितलंय ओडी. युनिट दिलं नसेल सेंटीमीटर मीटर तर काय लिहायचं फक्त एकच शब्द लिहायचं. अशा प्रकारे आपण सेम एक्झाम्पल आहेत कुठली समलंब चौकोनाचे ट्रॅपेझमची ती सोडवली. याच्यानंतर आपण पुढचं एक्झाम्पल घेणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वीचे विद्यार्थी, आपण गणिताचा भाग 2चा अभ्यास करतोय, म्हणजे भूमिती जॉमेट्रीचा अभ्यास करतोय. जॉमेट्रीच्या पहिल्या प्रकरणामध्ये समरूपता प्रकरणामध्ये आपण पहिल्या सुरुवातीला 4 गुणधर्म पाहिले. त्याच्यावर आधारित प्रॅक्टिस सेट 1.1 सोडवला. नंतर आपण थेरम ऑफ बीपीटी पाहिला, म्हणजे प्रमाणाचे मूलभूत प्रमेय, त्याच्यावर आधारित प्रॅक्टिस सेट 1.2 सोडवला. आता आपण प्रॅक्टिस सेट 1.3 सोडवतोय. त्याच्यामधलं एक्झाम्पल नंबर 7 चालू आहे आपलं. ते एक्झाम्पल नंबर 7 काय आहे बघा. तुम्हाला देताना क्वाड्रिलॅटरल एबीसीडी इज अ पॅरलोग्राम, म्हणजे समांतरभुज चौकोन दिलाय. पॅरलोग्राम म्हणजे काय दिलाय समांतरभुज चौकोन. आणि तुम्हाला प्रूव्ह काय करायचं आहे बघा. डी गुणिले बी बरोबर सी गुणिले टी. तर पहिल्यांदा या समांतरभुज चौकोनाचा अर्थ लिहूया आपण. बघा इकडे सोल्युशन म्हणा किंवा प्रूफ म्हटलं तरी चालेल. बघा इकडे काय दिलंय तुम्हाला. क्वाड्रिलॅटरल एबीसीडी इज अ पॅरलोग्राम. याचा अर्थ काय होतो रे की हा समांतरभुज चौकोन आहे. समांतरभुज चौकोन असेल तर त्याच्या समोरासमोरच्या बाजू समांतर असतात. म्हणजे कोणत्या रे, AB समांतर DC आणि AD समांतर BC. पण आपल्याला ही पाहिजे म्हणून ही लिहूया आपण. कुठली लिहितोय बघा. सेगमेंट AB पॅरलल सेगमेंट काय लिहिलं मी DC. एकच जोडी आपल्याला हवी AB आणि DC. या सुद्धा पॅरलल येतील AD आणि BC. आता AB च्या ऐवजी काय लिहितोय बघा. सेगमेंट AB च्या ऐवजी A पासून T पर्यंत लिहायचं. B च्या ऐवजी कुठला घ्यायचा AT. B च्या ऐवजी कुठला घेतला आपण T बिंदू घेतला. कारण समांतरला चालतं. समांतर म्हणजे ही रेषा सरळ वाढत जाणार, कळतं. समांतर म्हणजे पॅरलल सेगमेंट काय आपलं DC. कळेपर्यंत पॅरलोग्रामचा अर्थ. पॅरलोग्राम म्हणजे समांतरभुज चौकोन. ज्या चौकोनाच्या समोरासमोरील बाजू समांतर असतात, अपोजिट साइड्स आर पॅरलल, इज कॉल्ड पॅरलोग्राम. म्हणजे त्याचा आपण अर्थ लिहिला. आता नीट लक्ष द्या. नंबर 2 याच घेतोय आपण. सेगमेंट AT पॅरलल सेगमेंट कुठला घेतलाय DC. बघा इकडे मी समजण्यासाठी या सेगमेंट वेगळ्या काढतो. सेगमेंट कुठले घेतले आपण AT आणि कुठले घेतले DC. AT आणि DC. जर यांची छेदिका ट्रान्सव्हर्सल आपण DT घेतली तर हा कोन आणि हा कोन याला आपण कसले कोन म्हणतो अल्टरनेट अँगल, व्युत्क्रम कोन. म्हणजे अँड ट्रान्सव्हर्सल. ट्रान्सव्हर्सल कुठले घेतले सेगमेंट DT. D पासून T पर्यंत. तर हा कोन आणि हा कोन हे कसले कोन येतील अल्टरनेट अँगल म्हणजे व्युत्क्रम कोन. म्हणजे कुठले रे ATD.
ATD एकरूप कोन CDT कुठले येतील CDT कसले कोण आहेत अल्टरनेट अँगल म्हणजेच काय रे कसले कोण त्याला म्हणतो आपण व्युत्क्रम कोन दोन समांतर रेषांना छेदिकेने छेदला असेल तर व्युत्क्रम कोन कसे येतात एकरूप आता आपल्याला इथे मध्ये बिंदू कुठला आहे बघा E बिंदू आहे मग या कोणांची नावं कशी लिहायची बघा बदलायची अँगल ए आणि इथे पण बघा कुठला बिंदू आहे B बिंदू आहे आपल्याला हे दोन त्रिकोण समरूप दाखवायचे मग A च्या ऐवजी काय घ्यायचा A च्या ऐवजी कुठला बिंदू घ्यायचा B T आणि D च्या ऐवजी कुठला घ्यायचा E एकरूप कोन C D आणि T च्या ऐवजी कुठला घ्यायचा E बघा काय केलं ते हे पहिल्यांदा मोठे दोन कोन होते त्याच्या ऐवजी कुठले BTE म्हणजे या त्रिकोणाचा आणि CDE म्हणजे या त्रिकोणाचा दाखवलं आता हे दोन त्रिकोण समरूप दाखवायचे कुठले दोन त्रिकोण बघा हे दोन गुणिले चिन्हाचे दोन त्रिकोण समरूप दाखवायचे असतील तर पहिल्या व्युत्क्रम कोणाची जोडी मिळाली आणि गुणिले चिन्ह म्हटलं की तुम्हाला ऑलरेडी शिकवले मी काय तर आहे अपोजिट अँगल विरुद्ध कोन काय येतात विरुद्ध कोन मग काय करणार त्रिकोणाची नावं लिहूया आपण कशी लिहिताय व्युत्क्रम कोणावरून लिहिली तरी चालतील किंवा विरुद्ध कोणावरून लिहा कशी लिहिताय BTE चालेल इन ट्रायंगल BTE अँड ट्रायंगल कुठला घेऊया आपण CDE मराठीवाल्यांनी काय लिहायचं त्रिकोण BT व त्रिकोण CDE मध्ये आता दोन त्रिकोण एकरूप येण्यासाठी समरूप येण्यासाठी कमीत कमी किती घटक लागतात दोन कोको कसोटीसाठी आहे ना A टेस्ट साठी तीन घटक म्हणजे कोको कसोटी आता इथे कोण आहेत म्हणजे कुठल्या कसोटीचा विचार कराल रे कोको कसोटीचा A टेस्टचा मग पहिल्यांदा हे आलेले लिहूया आपण अँगल BTE कॉन्ग्रेट अँगल CDE फ्रॉम कुठून आलाय विधान 2 वरून फ्रॉम 2 आणि आता अपोजिट अँगल लिहा अपोजिट अँगल कसे लिहाल BET एकरूप कोन BET इकडे काय येईल CED कुठला येईल CED काय रे अपोजिट अँगल म्हणजे काय रे त्याला कसले कोण म्हणतो आपण विरुद्ध कोन कसले कोण म्हणायचा विरुद्ध कोन म्हणून हे दोन त्रिकोण काय झाले समरूप ट्रायंगल BTE सिमिलर ट्रायंगल CDE कसोटी कोणती आली A टेस्ट म्हणजेच कोको कसोटी कुठली कसोटी आली कोको कसोटी आता दोन त्रिकोण समरूप असतील तर आपण काय शिकलोय त्याच्या बाजू प्रमाणात असतात आणि कोण एकरूप असतात होय की नाही मग बाजू प्रमाणात कशा लिहायच्या पहिली दोन अक्षर BT छेद इकडची पहिली दोन अक्षर CD बरोबर TE दुसरा आणि तिसरा अक्षर इकडे काय येईल DE बरोबर पहिला आणि तिसरं BE छेद काय येईल CE बरोबर नक्की समजते कसं घेतलं ते पहिला दुसरा दुसरा तिसरा पहिला तिसरं आपण संगत बाजूच्या संगत कोणाच्या जोड्या लिहित होतो ना त्याप्रमाणे आता इथे बघायचं प्रत्येक वेळेला E बिंदू आलाय याचा अर्थ कुठले दोन गुणोत्तर खाली घ्याल ही दोन इथे बघा E बिंदू आहे का नाही TE छेद DE बरोबर BE छेद काय लिहायचं C बरोबर आता काय करायचे आपल्याला तिरकस गुणाकार करायचे म्हणजे DE ने कुणाला गुणाल DE गुणिले काय येणार BE बरोबर CE गुणिले काय येईल रे TE कळते का तिरकस गुणाकार DE गुणिले B आणि CE गुणिले T आणि हेच काय तुमचं साध्य आहे बघा DE गुणिले B बरोबर CE गुणिले T कळले पर्यंत पॅरलोग्रामचा यूज करून काय केलं आपण व्युत्क्रम कोणाची जोडी दाखवली एक विरुद्ध कोणाची जोडी घेतली दोन त्रिकोण समरूप दाखवले बाजू प्रमाणात लिहिल्या आणि त्याच्यामध्ये साध्यामध्ये ज्या दोन जोड्या आहेत त्याच काय घेतल्या तीन पैकी खाली घेतल्या आणि तिरकस गुणाकार केला ठीक आहे याच्यानंतर आपण एक्झाम्पल नंबर 8 पाहणार आहोत एक्झाम्पल नंबर 8 बघा काय दिलंय तुम्हाला अतिशय सोपे एक्झाम्पल आहे पक्षामध्ये तुम्हाला बाजू प्रमाणात दिले आणि हे दोन त्रिकोण तुम्हाला समरूप दाखवायचे अतिशय सोपं आहे तुम्हाला सांगितलं मी की नेहमी
भूमिती या विषयामध्ये प्रश्नामध्ये 50% उत्तर असतात, फक्त तुम्हाला शोधता यायला पाहिजे. बघा आता काय प्रूव्ह करायचे ते पहिल्या ओळीला लिहायचं. इन ट्रायंगल ABP अँड ट्रायंगल CPD. बघा 4 ओळीमधली पहिली ओळ आपण कुठून लिहिली, प्रश्नपत्रिकेमध्ये बघून लिहिली. आता इथे बाजू प्रमाणात दिलेत पक्षामध्ये, बरोबर. कुठल्या बाजू प्रमाणात दिलेत, AP/CP इज इक्वल टू BP/DP, बरोबर. याला काय लिहाल, गिवन म्हणजे पक्ष दिलेला आहे तुम्हाला, बरोबर. आता नीट लक्ष द्या, या ज्या बाजू आहेत ते या दोन त्रिकोणाच्या बाजू आहेत. बघा AP/CP BP/DP, म्हणजे हे दोन त्रिकोण तुम्हाला समरूप दाखवायचे. आता दोन त्रिकोण समरूप दाखवण्यासाठी आपण बाजू दिलेत, बाजूवरून दोन कसोटे येतात. कुठल्या दोन कसोटे येतात, बाजू बाजू बाजू, बा कसोटी, S. पण इथे दोनच बाजू दिलेत, मग दोन बाजूवाले कसोटी कुठले, बाकोबा कसोटी. कुठली कसोटी आहे, बाकोबा कसोटी, SAS. याचा अर्थ या दोन बाजूंच्या मधला कोण शोधायचे, एवढंच काम करायचे आपल्याला. हे पुस्तकात प्रश्नपत्रिकेमध्ये दिलेलं असेल, हे दिलेलं असेल. मग या दोन बाजूनी तयार झालेलं बघा, AP आणि BP या बाजूने हा कोण तयार झालाय, DP आणि CP या बाजूने हा कोण तयार झालाय, विरुद्ध कोण. आणि गुणिले चिन्हाची आकृती असली की डोक्यात ठेवायचं काय येणार, एक अपोजिट अँगल, विरुद्ध कोण लक्षातच ठेवायचं. म्हणजे इथे तुम्हाला काय करायचे, फक्त विरुद्ध कोण लिहायचे. कुठले दोन विरुद्ध कोण आहेत तर हेच नाव लिहा, किंवा इथे बघा APB असं लिहिलं तरी चालेल. कोण APB, एकरूप कोण APB, तर AP च्या समोर कोण आहे, CP, CPD. काय लिहाल, CPD. कारण काय रे, अपोजिट अँगल. म्हणजेच काय रे, व्हर्टिकली अपोजिट अँगल म्हणजे विरुद्ध कोण. व्हर्टिकली अपोजिट अँगल म्हणजे विरुद्ध कोण. म्हणजे एवढंच तुम्हाला शोधायचं. नंबर 4 ला परत काय लिहितो आपण, ट्रायंगल ABP सिमिलर ट्रायंगल CPD SAS टेस्ट. म्हणजे काय रे, बाकोबा कसोटी. कळलं का, बघा किती सोपं आहे. ही ओळ प्रश्नपत्रिकेत आहे, ही ओळ प्रश्नपत्रिकेत आहे, ही ओळ प्रश्नपत्रिकेत आहे. फक्त तुम्हाला काय शोधता यायला पाहिजे, विरुद्ध कोण. आणि विरुद्ध कोण शोधणं सोपं आहे. काय, गुणिले चिन्हाची आकृती आली की विरुद्ध कोणच येतात. आणि दोन बाजू दिलेत, याचा अर्थ बाजूवरून येणाऱ्या दोनच कसोटी आहेत, बाबा आणि बाकोबा. दोन बाजू दिले याचा अर्थ कुठली कसोटी येणार, बाकोबा कसोटी. बघा किती सोपं आहे. म्हणजे जवळजवळ 75% उत्तर प्रश्नपत्रिकेमध्येच आहे, फक्त तुम्हाला विरुद्ध कोण शोधता यायला पाहिजे. सेम एक्झाम्पल इथे बघा, इथे सुद्धा तुम्हाला 1 2 3 4. आता इथे कसोटी कुठली येईल बघूया आपण, नीट लक्ष द्या. इथे तुम्हाला कोण दिले, बरोबर. या कोणावरूनच त्रिकोणाचं नाव लिहिलं तरी चालेल. म्हणजे कसं लिहाल, इन ट्रायंगल BAC, म्हणजे मोठा त्रिकोण घेतलाय बघा, BAC म्हणजे हा कोण घेतलाय मोठा, BAC चा. अँड ट्रायंगल कुठला, ADC हा लहान घेतलाय. म्हणजे एक मोठा घेतलाय, ABC कळतोय का, एक मोठा, आणि दुसरा कुठला घेतलाय, ADC. आता इथे पहिला घटक तुम्हाला दिलायच त्याने, काय दिलाय, अँगल BAC, कॉन्ग्रुएंट अँगल काय दिलाय, ADC. गिवन म्हणजे पक्ष. आता दुसरा घटक कसा शोधायचा तुम्हाला शिकवलंय मी. जॉइंट आकृती असेल तर सामायिक कोण शोधायचा, कॉमन अँगल. काय शोधायचा, सामायिक कोण. झालेलं एक्झाम्पल. मग आता इथे बघा BAC, याच्यामध्ये BAC मध्ये सुद्धा कोण C येतोय, आणि ADC मध्ये सुद्धा कोण C येतोय. म्हणजे दोघांच्या मध्ये कोण C हा काय येईल, सामायिक कोण, कॉमन अँगल. मग आता कोण C लिहिताना कसं लिहिताय, अँगल ACB. कसं लिहा, ACB चालेल, ACB लिहिला तरी चालेल, ACB. क्रम कसा घेतलाय बघा, 2 3 1. मग इथे कसं लिहाल, DCA, बरोबर. कारण काय लिहाल, कॉमन अँगल. कॉमन अँगल म्हणजे काय लिहिणार, सामायिक कोन. काय लिहायचं, सामायिक कोन. कळलंय पर्यंत. म्हणजे इथे तुम्हाला जसं विरुद्ध कोण शोधायचे तसं तिथे काय करायचे, सामायिक कोण शोधायचे. झालं, संपलं काम. म्हणून काय लिहाल, ट्रायंगल BAC सिमिलर ट्रायंगल ADC. आता दोन्ही कोण आले म्हणजे कसोटी कुठली येणार आपली, हे टेस्ट. म्हणजेच
कोको कसोटी. कुठली कसोटी येणार? कोको कसोटी. कळलंय पर्यंत कुणाला काय प्रॉब्लेम? आता जर दोन त्रिकोण समरूप असतील तर बाजू प्रमाणात मगाच्या सारखं आहे बघा, तिरकस गुणाकार. बाजू प्रमाणात कसे लिहाल? पहिली दोन अक्षर BA छेद AD बरोबर, AC छेद DC बरोबर, BC छेद AC. पहिलं दुसरं, पहिलं दुसरं, दुसरं तिसरं, दुसरं तिसरं, पहिलं तिसरं, पहिलं तिसरं. आता याच्यापैकी इथे कुठले आहेत बघा, त्याप्रमाणे घ्या. AC आहे बघा, म्हणजे शेवटचे दोन आहेत त्या खाली घ्या. AC DC बरोबर, BC आणि AC. आता याचा तिरकस गुणाकार करा. AC गुणिले AC म्हणजे काय येईल? AC चा वर्ग म्हणजेच AC चा वर्ग म्हणजे CA चा वर्ग. AC वर्ग आणि CA वर्ग एकच. त्याने काय घेतलंय? C बिंदू पुढे घेतलाय. तुम्ही तिथं पाठी आलाय आपला. आता BC म्हणजे CB आणि DC म्हणजेच काय येणार? CD. तेच साध्य आहे बघा. CA वर्ग बरोबर CB गुणिले CD. मगाच्या सारखंच आहे, तिरकस गुणाकार केला, फक्त इथं CA गुणिले आलाय म्हणून CA चा काय लिहिलंय आपण? वर्ग. तर अशा प्रकारे आपण प्रॅक्टिस सेट 1.3 मधले सर्वच्या सर्व एक्झाम्पल पूर्ण केलेत. तुम्ही काय करायचं? एकदा बघून आणि 2 वेळा न बघता सोडवायचं. आता आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.